Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण नर्सिंग सीईटी चा रिझल्ट लागल्यावर पुढे काय याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला बीएससी नर्सिंग सीईटी चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांना या सीईटीच्या रिझल्ट नंतर पुढची प्रवेश प्रक्रिया काय असणार आहे याची उत्सुकता आहे. तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाइन नीट, जेणेकरून तुम्हाला सीईटी रिगार्डिंगचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. येस स्टुडंट्स, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. तर सगळ्यात पहिले आपण या सेशन मध्ये फुल ऍडमिशन प्रोसेस ही डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर 10 ते 15 दिवसात ही रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होते. तर आतापर्यंत आता येत्या 5 ते 6 दिवसामध्ये अप्रॉक्सिमेटली ही रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईल, ज्याला आपण कॅप रजिस्ट्रेशन और ऍडमिशन रजिस्ट्रेशन असं म्हणतो. तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कुठे आपल्याला स्टार्ट होताना दिसणार आहे? तर यू हॅव टू विजिट द ऑफिशियल वेबसाइट ऑफ सीईटी सेल. राइट, ही काय आहे? तर सीईटी सेल ची ऑफिशियल वेबसाइट आहे, दॅट इज cetcell.mahaset.org. तर या वेबसाइटला तुम्हाला विजिट करून तुम्हाला इथे कॅप रजिस्ट्रेशनची सगळी प्रोसेस दिसणार आहे. तर या कॅप रजिस्ट्रेशन साठी सीईटी सेलने आपल्याला 10 ते 15 दिवसाचा टाइम दिलेला आहे. या 10 ते 15 दिवसाच्या टाइम मध्ये तुम्हाला या प्रोसेस साठी, ऍडमिशन प्रोसेस साठी रजिस्ट्रेशन करायचंय. ज्या पद्धतीने तुम्ही एग्जाम देताना, एग्जामचा फॉर्म फिलअप करताना रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याच पद्धतीने याला पण रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ही प्रत्येक ऑनलाईन पेमेंटची जी प्रोसेस आहे ही प्रत्येक कॅटेगरीसाठी डिफरंट आहे. राईट, म्हणजे ऑनलाईन पेमेंटचे जे चार्जेस आहेत हे प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळे असणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एग्जामच्या वेळेस काही चार्जेस फिल केले होते, सिमिलरली तशाच पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीसाठी हे चार्जेस वेगवेगळे असणार. Then you have to fill out your 12th marks, basic details आणि जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपल्याला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. तर काही वेळा हे 10 ते 15 दिवसात हे सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे. इन केस कधी कधी सीईटी सेल कडनं मुदत वाढ पण होते, 10 ते 15 दिवसाच्या ऐवजी थोडा अजून टाइम दिला जातो. राइट, बट अप्रॉक्सिमेट 10 to 15 डेज मध्ये आपल्याला ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट कम्स द आफ्टर रजिस्ट्रेशन. एकदा आपण रजिस्टर केलं त्यानंतर पुढे काय होणार आहे? तर रजिस्टर केल्यानंतर पुढे मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर या मेरिट लिस्ट मध्ये तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्र, येस ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा किती रँक आहे हे या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला कळणार आहे. येस स्टुडंट्स, तर या मेरिट लिस्ट मध्ये जर म्हणजे ॲज पर युअर कट ऑफ, ॲज पर युअर स्कोर तुमचा काय पर्सेंटाइल नुसार काय रँक आहे, ॲज इफ जर महाराष्ट्रामध्ये सपोज 5001, 5002 जो काही तुमचा रँक आहे तो तुम्हाला या मेरिट लिस्ट मध्ये डिस्प्ले होणार आहे. एकदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर दॅट कम्स द फायनल मेरिट लिस्ट. ओके, जिथे तुम्हाला फायनल रँक डिस्प्ले होणार आहे. तर या फायनल रँकचा अर्थ हा आहे की हा फायनल रँक तुम्हाला तुमच्या ऍडमिशन फॉर द कॅप राउंड साठी हेल्प आउट करणार आहे. येस, दिस विल बी फॉर युअर ऍडमिशन. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फिल आउट केली पण त्यांना काही चेंजेस डॉक्युमेंट्स नसल्यामुळे त्यांचा रँक वर खाली झालेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचा फायनल रँक हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये डिस्प्ले होणार आहे. येस, त्यानंतर आपली कॅप राउंडची प्रोसेस चालू होणार आहे. कॅप राउंड 1 साठी, कॅप राउंड 1 ही प्रोसेस चालू होण्याच्या आधी सीट मॅट्रिक्स आहे जे एक आपल्या सीईटी सेल वर अपलोड होणार आहे. तर तुम्हाला या सीट मॅट्रिक्स मध्ये कुठल्या कॉलेजेस मध्ये किती वॅकन्सी आहे, कुठल्या कॅटेगरीसाठी किती वॅकंट सीट्स आहेत हे सगळं या सीट मॅट्रिक्स मध्ये कळणार आहे. तर हे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाइट वर सीट मॅट्रिक्स हा अपलोड केला जातो सीईटी सेल कडनं. येस, त्यानंतर आपली कॅप राउंड 1 ची प्रोसेस स्टार्ट होते, दॅट इज द इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट अँड द क्रुशियल प्रोसेस ज्याच्यात आपण प्रेफरन्स फिलिंग आणि कॉलेज नेम लिस्ट ही अपलोड करतो. येस स्टुडंट्स, द प्रेफरन्स फिलिंग मध्ये तुम्ही कॉलेज कुठल्या प्रेफरन्सने अलॉट करता हे खूप महत्वाचं आहे. ॲज पर द लास्ट इयर कट ऑफ, युअर स्कोर, युअर पर्सेंटाईल हे सगळं डिटेल मध्ये अनालाइज करून आपल्याला प्रेफरन्स फिलिंग स्टार्ट करायचे आहे. त्या पद्धतीने आपल्याला कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे. एकदा तुम्ही प्रेफरन्स फिलिंग केली विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट डिस्प्ले होते. तर सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्हाला इन डिटेल मध्ये कळतं की तुमचा नंबर कुठल्या कॉलेजमध्ये लागलाय. दॅट मीन्स अलॉटमेंट कळते तुम्हाला. आणि एकदा तुम्हाला त्या कॉलेजचं नाव कळालं विद्यार्थी मित्रांनो, दॅट तुमचा नंबर या कॉलेजमध्ये लागलेला आहे, दॅट मीन्स यू हॅव अलॉटेड टू दिस कॉलेज. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन जर इफ यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट कॉलेज तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन पुढची ऍडमिशन घेण्यासाठी जी त्या कॉलेजची प्रोसेस असेल ती फॉलो करायची आहे. आणि जर तुम्ही या कॉलेजमधले अनसॅटिस्फाईड आहात, या कॉलेज जे पण तुम्हाला कॉलेज लागलंय, तर व्हॉट यू हॅव टू डू, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला दोन्ही वेळेस तुम्हाला जरी तुम्ही सॅटिस्फाईड असाल किंवा नसाल तरी तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करणं हे मॅन्डेटरी आहे. आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तिथे कॅन्सलेशनचा फॉर्म फिल आउट करायचा आहे. एकदा तुम्ही कॅन्सलेशनचा फॉर्म फिल आउट केला देन यू आर एलिजिबल फॉर कॅप राउंड 2. ओके, कॅप राउंड 2 ला जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप कराल, सेम तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग अँड कॉलेज नेमचा फॉर्म फिल आउट करायचा आहे. त्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये जर तुम्ही तिथे त्या कॉलेजला सॅटिस्फाईड असाल देन यू कॅन टेक ऍडमिशन टू दॅट कॉलेज, और अदरवाइज सेम त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कॅन्सलेशनचा फॉर्म फिल आउट करायचा आहे. देन यू आर एलिजिबल फॉर कॅप राउंड 3. तर अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल मध्ये आपण MHT CET BSc नर्सिंग साठीचा इन डिटेल ऍडमिशन प्रोसेस बघितली आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रेफरन्स फिलिंग असणार आहे. कॉलेज नेम, जर तुम्ही वरती गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकताय बट युअर मार्क्स अँड युअर स्कोर इज नॉट मॅचिंग टू दॅट कॉलेज, त्याच्या कट ऑफ नुसार जर तुम्ही तिथे बसत नसाल तर तुम्हाला खालचं कॉलेज अलॉट होतं. त्यामुळे तुम्ही डिटेल मध्ये अनालाइज करून हा प्रेफरन्स फिलिंगचा आणि कॉलेज लिस्टचा फॉर्म फिल आउट करा, जेणेकरून तुम्हाला इन वन गो कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे. येस, नाव विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MHT CET नर्सिंग CET अँड नीट एक्झाम साठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण फुल सिलेबस लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. तर तुम्हाला या कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. येस विद्यार्थी मित्रांनो, तो आपली एक स्टुडंट आहे MHT CET नर्सिंगची, मृणाल म्हणून. तिला आता 93.55 पर्सेंटाईल मिळालेले आहेत इन द 2025 CET नर्सिंग एक्झाम. येस स्टुडंट्स, तर आपल्या बॅचेस स्टार्ट होणार आहे 25 ऑफ मे पासून फॉर द अपकमिंग इयर 2026. तर तुम्हाला कोर्सला जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, और एल्स डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही कोर्सला एक्सेस करू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट CET चे अपडेट मिळत राहतील. थँक्यू.